नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अलीकडेच शहरभर कारवाईचा सपाटा लावला आहे. मात्र याच कारवाईचा फटका आता थेट एका प्रसिद्ध चेहऱ्याला बसलेला दिसतोय. प्रसिद्ध डान्सर आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या हिंदवी पाटील हिच्या चहा स्टॉलवर पीएमसीने कारवाई केली आहे. विमाननगर परिसरातील सह्याद्री अमृततुल्य या स्टॉलवर पीएमसीचा हातोडा चालला आणि त्यावेळी हिंदवी पाटीलचा अश्रूंवर नियंत्रण राहिलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माझ्या स्टॉलवर कारवाई का? इतर दुकान का वाचली? असा संतप्त सवाल करत हिंदवी पाटीलने पीएमसी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. आज हिंदवीने थेट पीएमसी आयुक्तांची भेट घेतली आहे आणि कारवाई कुणी आणि का केली, ही चूक की हेतू पुरस्सर अन्याय, अशा अनेक प्रश्नांची उत्तर मागितली आहे. हिंदवी म्हणाली, अधिकाऱ्यांनी सांगितलं की कारवाई चुकून झाली, मग ही चूक फक्त माझ्यावरच का? इतर अनधिकृत दुकान उभी आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही, मग माझ्यावरच हातोडा का? हिंदवीने प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे. ज्यांनी चुकीची कारवाई केली त्या अधिकाऱ्यांवरच आता कारवाई झाली पाहिजे. वास्तविक काय घडलं? विमाननगर परिसरात सह्याद्री अमृततुल्य नावाचं हे दुकान आहे. पालिकेने स्टॉलवरील पाटी फोडली आणि अतिक्रमण असल्याचं सांगितलं. मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की इतर दुकान तशीच उभी आहेत. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज कडून पीएमसी प्रशासनाला आमचा सरळ प्रश्न आहे की जर ही कारवाई चुकून झाली असेल तर तिची जबाबदारी कुणावर? आणि जर हेतू पुरस्सर झाली असेल तर नेमकं त्यामागचं राजकारण काय? हिंदवी पाटील सारख्या सामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल तर आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. या बातमीवर तुमचं मत काय? कमेंट करा, शेअर करा आणि जोडले रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज सोबत. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.